गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आता रात्र झालेली आहे. मी संध्याकाळचा स्वयंपाक करतोय आणि साई रडतोय मला उचल म्हणून. मला स्वयंपाक करू देत नाहीये. त्याला पण स्वयंपाक करायचा आहे. तर आता मी स्वयंपाक करत आहे. त्याच्यासोबत कोणीच नाही आहे ना त्याला धरायला. बाबा पण बाहेर गेलेले आहेत. आता मग संध्याकाळच्या टायमाला पण आमचं हेच रडणं चालू राहतं. तो मला उचलायला लावतो. आता मी त्याला उचलणार आहे का स्वयंपाक करणार आहे सांगा बरं तुम्ही. मग दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. असं रडत रडत आपले पण काम चालू द्यायचं आणि त्याचं पण चालू द्यायचं काम. मी जर इकडे बोलायला लागले ना तुमच्यासोबत तर तो लगेच रडतो आणि त्याच्याकडे कॅमेरा केला तर लगेच शांत होऊन जातो. तर मित्रांनो, आज मी बनवते झिंग्याची भाजी आणि थोडी एक ग्लास खिचडी टाकणार आहे आणि पोळ्या बनवणार आहे. त्याच्यानंतर गाजरचा हलवा पण बनवणार आहे मी. त्या दिवशी बनवला होता तर पप्पांना आवडलेला. पप्पांनी आज परत गाजर आणलेले आहे आणि ते आता मग मी धुवून ठेवलेले आहे. धुवून ठेवले तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेते. त्याच्यानंतर मग गाजरचा हलवा बनवेल. घे झालं. खाऊन पिऊन रडायचं आहे त्याचं काम. म्हणजे तू काहीच नको करू, फक्त मला धरून बस असं म्हणणं असतं त्याचं. आपण काहीच स्वयंपाक करायचं आणि म्हणजे दुसरे कामं पण नाही करायचे, यालाच फक्त धरून बसायचं. आता मी त्याला खुर्चीवर उभं करून ठेवलेलं होतं. तो सगळं बघत होता मी काय करते काय नाही करत. तरी सुद्धा त्याचं रडणं चालूच आहे. आता मी त्याला कडीवर घेतलं तर लगेच शांत होऊन गेला. मग अशी ना मी झिंगे भाजून घेतले होते कढईमध्ये. तर ती कढई बाजूला ठेवलेली होती गॅसवर आणि तो गॅस आहे ना असं ओढून घेतला त्याच्याकडे. तो याच्यावर उभा होता खुर्चीवर आणि त्या कढईला हात लावला त्याने आणि मग त्याला चटका बसला त्याच्या हाताला. असा रडत होता विचारू नका. मग त्याला घेऊन बसावं लागलं मला थोड्या वेळ. आता तो शांत झाला म्हणून मग परत भाजी करायला घेतली तर लगेच परत त्याचं रडणं सुरू होऊन गेलं. मला भाजी पण करू देत नाही. स्वयंपाक करतो. ह्या मावशी आहेत आमच्याकडे, भांडे घासायला येतात. तर साईला त्यांच्याकडे ठेवलं होतं तर तो त्यांच्याकडे पण बसत नाही. त्या आता टी व्ही बघताय तिकडे, त्यांच्याकडे पण जात नाही. त्यांच्याकडे त्याचं नागलीचे पोंगे दिलेले खाऊ घालायला तर ते पण नाही खाते. ते पण इकडे तिकडे सगळे फेकून दिलेले आहे आणि माझ्याकडे येऊन मग रडणं सुरू होऊन गेलं होतं त्याचं. आता मला लसूण कापण्यासाठी मदत करतोय. काय करतोय तू? हा, लसूण कुटतोय? तुला येतं? ओ हो, कुठतं येतं तुला लसूण? आता मी झिंग्याची भाजी बनवते आणि हे आता थोडंसं लसूण आहे ते खिचडीसाठी
सोलून ठेवलेलं होतं, तर आता ते साई कुटत आहे. नको रे. आता त्याला सोबत घेऊनच मला स्वयंपाक करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण तो त्या मावशीसोबत पण राहत आहे आणि ते एका ठिकाणी बसलेले आहेत ना टी व्ही बघत. मग त्याला ते आवडत नाही. त्याला फिरायला पाहिजे, बाहेर घेऊन जायला पाहिजे. आणि आता बाहेर घेऊन जायला कोणीच नाही आहे, बाबा पण बाहेर गेलेले आणि मी तर स्वयंपाक करते. त्याच्यामुळे त्याचं रडणं चालू आहे, म्हणजे मला कोणीतरी बाहेर घेऊन जायला पाहिजे म्हणून. मित्रांनो, साईला कार्टून लावून दिलेला आहे, तो टी व्ही बघतोय तिकडे, काहीच करू देत नाही मला. मग आता मी खिचडी बनवते. गाजर धुवून ठेवलेले, फक्त आहे ना त्याच्यावरचं जे साल आहे ते काढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग किसणीने किसून घेणार गाजर आणि मग बनवणार. असं पण आम्ही 8:30 ते 9च्या दरम्यानच जेवण करतो. फक्त मम्मी असेल ना तेव्हा मग 8:30ला बसूनच जातो जेवायला. आणि आता मम्मी तर गावाला गेलेले आहे, आता आम्हीच आहे. आम्ही सगळे नंतर जेवणारे लोक आहेत सगळे. मम्मीलाच लवकर लागतं फक्त. झिंग्याची भाजी बनवलेली आहे. साई ना मग अशा हात लावून दिला होता म्हणून काय त्याला आहे ना खाली ठेवून दिलेलं आहे, म्हणजे त्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी. आला का माझ्या पायाजवळ असं चिपकून राहतो. कधी हेच काढते काढत, त्याला जे हातात दिसेल ते ओढत राहतो तो. आता मी जवळच होते तरी सुद्धा त्याने ते ओढून घेतला आणि त्या गरम कढईला आहे ना हात लावून दिला आणि मग रडत बसला होता. गाजर इकडे धुवून ठेवलेले, तांदूळ धुवून ठेवून दिलेले. इकडे खिचडीमध्ये टाकण्यासाठी मसाला काढून ठेवलेला आहे, तिखट. आज साईचे पप्पा पण घरीच जेवण करणार आहे. एवढ्या 3-4 दिवसापासून आहे ना ते बाहेरच जेवण करत होते, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्येच. तिथेच काम करायचे. रात्रीचे 11-11:30 वाजून जायचे यायला. छोट्याशा कुकरीमध्ये बनवते खिचडी. ते तांदूळ आहे टाकून झालेले आहे आणि याच्यामध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे कढईमध्ये. दोन ग्लास पाणी टाकायचं. 1 ग्लास तांदूळ असेल तर 2 ग्लास पाणी टाकून द्यायचं खिचडीमध्ये. कालचे पण भांडे ठेवले नाही मी, आजचे पण भांडे दोघं टोपलेस भरून साचून ठेवलेले आहे. आता स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना मग लावेल मी. इकडे साईचा पसारा आहे. आपण किती पण पसारा आवरला ना तर त्याचं कचरा होऊनच जातो आणि ते साईचं काम आहे. कोथिंबीर वगैरे चिरून टाकून दिलेली आहे, मीठ पण टाकून झालेलं आहे. आता झाकण लावेल थोड्या वेळात. तोपर्यंत पीठ मळून घेते पोळ्या बनवण्यासाठी. बाबांसोबत बाहेर जायचं आहे त्याला.
रेडी. स्वेटर घालून आम्ही रेडी झालेलो आहो बाहेर जाण्यासाठी. आपली खिचडी बनवून झालेली आहे. आता खिचडी पण खाली उतरून देते. हे पण खाली असं ठेवून द्यायचं म्हणजे साईचा हात लागणार नाही असं. आता पोळ्या बनवून घेते पटापटा. मित्रांनो, आपल्या पोळ्या झालेल्या आहे. ही शेवटची आहे तव्यामधली आणि ती पण झालेली. आता गॅस बंद करून देते तोपर्यंत. आणि या परातीत आहे ना गाजर किसून घेईल. आता वरचं त्याचं जे साल आहे ना गाजरचं ते काढून घेते आणि मग या परातीमध्ये किसून घेणार त्यांना. मित्रांनो, वरचं साल काढून झालेलं आहे आणि इकडे हे काढून ठेवले. आता मी किसून घेते. गाजर आपला किसून झालेला आहे. तर आता मी कढई ठेवून देते आणि गाजरचा हलवा बनवणार आहे. आणि काजू बदाम त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेते तुपामध्ये आणि मग त्याचं सुरुवात करते बनवायची. तर मित्रांनो, आता मी बनवायला सुरुवात करते. तर याच्यात थोडा वेळच लागेल मला बनवायला, कारण ते शिजेल. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकू, थोडंसं इलायची पावडर टाकू आणि मग तुपामध्ये भाजून घेऊ ते अगोदर आणि मग बाकीचं त्याच्यामध्ये टाकू नंतर. तर आता मी ते बनवून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत नंतर. मित्रांनो, एकीकडे आपला हलवा बनवत आहे गाजरचा आणि मी आता जेवण करून घेते तोपर्यंत, कारण हलवा बनवायला थोडं टाईम लागतोच. आणि आता 9 वाजलेले आहे. तर मी आता टी व्ही बघत जेवण करून घेते. साईचं झालेलं आहे खाऊन, आता मी खाऊन घेते. तर मित्रांनो, अशा रीतीने आपलं बोलणं मी इथेच थांबवते, कारण मी आता जेवण करते आणि सगळं झालेलं आहे. फक्त गाजरचा हलवा शिजल्यानंतर मग ते नंतर खाऊ. तर आता मी इथेच थांबते आणि बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. बाय साऊ, बाय सर, बाय. नाही नाही म्हणतो तो, तुम्हाला बाय करायचं. चला मग ठेवते मी आता.